मराठवाड्यातील कोळी महादेव आणि कोळी मल्हार समाजाच्या वतीने जात पडताळणी समितीच्या कार्यपद्धतीविरोधात आज मोर्चा काढण्यात आला होता। सिडको परिसरातील राजीव गांधी मैदानापासून अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला असून मागण्या मान्य न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे। 1950 पूर्वीच्या महसुली आणि इतर अभिलेखांमध्ये असलेल्या केवळ कोळी या नोंदी ग्राह्य न धरता त्या कॉन्ट्रा एंट्री असल्याचं कारण देऊन जात वैधता प्रकरणे अवैध ठरवली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। तसेच कोळी महादेव आणि कोळी मल्हार समाजाच्या जुन्या नोंदींकडे भेदभावपूर्ण पद्धतीने पाहिले जात असल्याचा दावा करण्यात आलाय। यापूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर समाजातील 8 जणांनी 12 दिवस अन्नत्याग उपोषण केलं होतं। त्यावेळी जात पडताळणी समितीला 60 दिवसांची मुदत देण्यात आली होती। मात्र अद्याप सकारात्मक निर्णय न झाल्याने समाज बांधवांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय। जुन्या अभिलेखांमधील कोळी नोंदींना कॉन्ट्रा एंट्री ठरवू नये आणि कोळी महादेव कोळी मल्हार समाजाच्या जात वैधता प्रकरणांवर सकारात्मक निर्णय घ्यावा या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता।